नमस्कार मित्रांनो. तर आज आलो आहोत आपण शेतामध्ये. आपण आलो आहोत तूर सोयाबीन पेरला आहे या शेतामध्ये आलेलो आहोत. आणि हे बघू शकता आपली जे शीप चालू आहे आता शेतामध्ये. तर आपण म्हणत असाल की हे शीप कशासाठी लावलेली आहे. तर हा चालू आहे म्हणजे आता सध्याचाच व्हिडिओ आहे, करंट व्हिडिओ. आजची तारीख आहे जुलै 18 तारीख आहे आजची. आणि आपण सोयाबीन पेरलं होतं मागच्या सोमवारी, म्हणजे आतापर्यंत 13 ते 14-15 दिवस झाले आहेत. तर त्याच्यानंतर थोडी मंगळवारी याच्यावरती फुरफुरी आली होती आणि बुधवारी एक पाणी पडलं होतं चांगलं. तर त्याच्यामुळे आपण सोयाबीन पेरलं होतं सोमवारी. मंगळवारी थोडं पाणी आलं होतं आणि बुधवारी थोडं चांगलं. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत पाणीच आलेलं नाही आहे. थेंब पण पावसाचं आलेलं नाही आहे. पाण्याची आतुरतेने वाट पाहत चाललेली आहे, वाट बघत आहोत पाण्याची. परंतु इथं आभाळामध्ये कोणत्याच प्रकारचे ढग वगैरे तयार झालेले दिसत नाहीत. शेवटी आपण काय केलं की हे सोयाबीन तर थोडं व्यवस्थित निघलं. इथं व्यवस्थित आपण बघू शकता. हे अगोदर आपण खालच्या पाण्यावरती आपलं बघायचं तरी आहे. तर खालच्या पाण्यावरती आपण तूर काढून घेतली होती. कमीत कमी 1 महिना या तुरीला झाला असेल. तर आता हे तूर बघू शकता आपण किती चांगली जमलेली आहे. आणि सोयाबीन हे जे अगोदर या शेतामध्ये गहू होतं, गहू काढल्यानंतर आपण याच्यामध्ये नांगरटी वगैरे करून रोटर मारून, ही एस-आर-टी पद्धतीची शेती नाही आहे. एस-आर-टी पद्धतीमध्ये बेट करायला लागतं. ही आपली साधी शेती आहे, जशी सर्व लोक आतापर्यंत करत आलेले आहेत त्याच प्रकारची शेती आहे. तर आपण अगोदर याच्यामध्ये हे 4 एकर शेत आहे. अगोदर 2-2.5 एकरमध्ये याच्यामध्ये केळी होती आणि त्याच्यानंतर इकडे 1.5 एकरामध्ये याच्यामध्ये गहू होता. तर हे बघू शकता आपण गव्हाच्या शेतामध्ये सोयाबीन पूर्णच आपण आता केळी खलास झाल्यानंतर आणि गहू खलास संपल्यानंतर याच्यामध्ये आपण पूर्ण नांगरटे करून याच्यामध्ये पूर्ण शेतामध्ये अगोदर तूर काढून घेतली. खालच्या पाण्यावरची तूर आता टोंगळ्यापर्यंत आलेली आहे. आणि याला जर पाणी असतं 2 ते 3 आणखी वाढली असती, परंतु पाण्याचा खंड पडल्यामुळे 15 दिवसाचा खंड पडला होता. त्याच्यामुळे ही तुरीची वाढ पण झालेली नाही आणि गवत पण एवढं फारसं वाढलेलं नाही, आपण बघू शकता. आणि सोयाबीनमध्ये पण सोयाबीन व्यवस्थित असं निघालेलं आहे. एकच पाण्यामध्ये सोयाबीन व्यवस्थित निघालेलं आहे. परंतु यावर्षी आपण बघू शकता की चांगल्या कंपनीच्या बियाणे फेल गेलेल्या आहेत. बूस्टरचे सीड्स, त्याच्यामुळे ग्रीन गोल्ड, हुतुतू, याच्यापैकी सर्व हे बियाणे अमरावती जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त फेल गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपण कोणत्याच प्रकारचं बियाणं निवडलेलं नव्हतं. आपण लोकल बियाणं महालोकचं रोहित कंपनी आहे, हे आतापर्यंत ऐकलेलं नाही, परंतु कृषी केंद्राच्या सांगण्यावरून त्यांनी म्हटलं हे पेरा, याचं ॲव्हरेज चांगलं आहे आणि उगवण क्षमता पण चांगलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार आपण हे पेरलं आणि हे बघू शकता की याची उगवण क्षमता किती जबरदस्त निघालेली आहे. हे बघू शकता की हे याच्या एकपेक्षा पण आणखी चांगलं निघालेलं असतं हे सोयाबीन. परंतु झालेलं काय आहे की याला एकच पाणी मिळालेलं आहे आणि शेत थोडं तपाट असल्यामुळे याला ते दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी पाणी लागतं. त्याच्यामुळे याची थोडीशी उगवण क्षमता 10 ते 15% यातलं जे बीज आहे हे अंकुर पावताच मरण गेलेलं आहे. याची अंकुरण क्षमता कमी झालेली आहे पाण्याच्या अभावामुळे. हे पण बघू शकता, मी अंकुर दाखवतो तुम्हाला एक, की हे इथं निघत आहेत पण पाणी याला मिळलं नाही. त्याच्यामुळे पाण्याच्या अभावामुळे याची क्षमता थोडी कमी झालेली आहे आणि ते निघालं नाही. तरी आपण बघू शकता 70% सोयाबीन 70 ते 80% निघालेला आहे. पूर्ण 100% निघालेलं असतं, एक दाना निघालेला असता, परंतु पाणीच आलेलं नाही आहे. 15 दिवसापासून कोणत्याच पाण्याचा थेंब नाही आहे. सर्व लोक आतुरतेने वाट पाहतात. आपलं बघायत असल्यामुळे आपण पाणी याला कोणत्याच प्रकारची शीप लावलेलं नाही. पण शेवटी आता थोडं सुकलेलं हे दिसत होतं, तर शेवटी नाईलाजानं आज 18 तारीख असल्यामुळे पंजाब डक यांनी पाण्याचा अनुमान सांगितलेला होता, पण कोणत्याच प्रकारचं पाणी अजून पडलेलं नाही. त्याच्यामुळे नाईलाजानं याच्यामध्ये आपल्याला ही शीप लावावी लागली. नाही तर सोयाबीनला कोणत्याच प्रकारचं शिपीचं पाणी पाहिजे नाही, ते मानवत नाही. त्याच्यामुळे हे पिवळी पण पडू शकते सोयाबीन आणि तूर पण पिवळी पडू शकते. पण हे मरावं नाही, आपलं सोयाबीन कामातून जावं नाही. आपण एवढं मोठं टोले घेतले, बीजवाई आणली एवढी महाग, 4 थैल्या लागल्या याच्यामध्ये. 3,000 रुपयाची एक थैली, 12,000 रुपयाचं बीज लागलं आणि त्याच्यानंतर पेरणीचा खर्च 2,000 ते 3,000 रुपये, असे 15,000 रुपये गेले. आणि एवढं जर केल्यानंतर आपण हे जर याला पाणी वगैरे दिलं नाही, थोडंफार हे मरून गेलं, तर आपला खर्च पण वाया जाणार आहे. आपण पीक पण व्यवस्थित जमणार नाही.
तर सोयाबीन तर थोडं व्यवस्थित जमलेलं आहे. हे गव्हाचं शेत आहे, याच्यामध्ये थोडं गवत निघालेलं आहे नाही, परंतु तिकडे ज्या साईडला केळी होती, ते केळी म्हणजे जे सोयाबीन निघालेलं आहे त्याची उगवण क्षमता थोडी कमी आहे. पण एवढी पण कमी नाही, परंतु त्याच्यामध्ये गवताचं प्रमाण हे थोडं वाढलेलं आहे. तुरीच्या तासामध्ये पण आणि सोयाबीनच्या तासामध्ये पण. हे गव्हाचं शेत असल्यामुळे गव्हामध्ये थोडी हीट राहते, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आणखीच कोणत्याच प्रकारचं गवत निघालेलं नाही. म्हणजे थोडं बारीक बारीक गवत आहे. ते एक पाणी पडल्यानंतर आपण तणनाशकचा फवारा मारू आणि त्याचा नायनाट इथे करून टाकू. याच्यावरती जर पाणी चालू असतं 1 की 2 वेळा आतापर्यंत त्याच्यामध्ये गवत पण झालं असतं, तण वाढलं असतं आणि आतापर्यंत फवारा मारला असता तर तणाचा विल्हेवाट झाली असती. त्याच्यामुळे याची पण वाढ पण झालेली नाही पाहिजे तशा प्रमाणात, पाणी नसल्यामुळे. एवढं विशेष वाढलेलं नाही, थोडंफार वाढलेलं आहे. 15-20 दिवसामध्ये याच्यापेक्षा जास्त वाढ झालेली असते, पाणी जर अगोदर आलं असतं तर. परंतु पाण्याच्या अभावामुळे याची वाढ जास्त झालेली नाही. आणि आज किंवा उद्या असं वाटत आहे की थोडं येणार आहे पाणी, तरी पण आपण त्याची पर्वा न करता आपण बघू शकता ही शीप शेवटी आज पर्यायी इथं लावलेली आहे. आणि शीप आपण जास्त मांडत नाही. 1-1 घंट्याची शीप आपण इथं देत आहो. 1 तास आपण कंटिन्यू चालू देतो. लाईन वगैरे राहते, लाईन वगैरे नाही राहिली तर काही इलाज नाही, थोडं लेट होतं. परंतु 5 तासच लाईन राहतं, 5 ते 6 तास. त्याच्यामध्ये आपल्या शिपा थोडं बदलायला टायमिंग लागतो. त्याच्यामुळे अर्धा-1 घंटा त्याच्यामध्येच एकट्या माणसाला चालला जातो. तर एका दिवशी 2 ते 3 शिपा होतात. 1-1 घंट्याच्या शिपा आपण मारत आहोत. तर आता फक्त आपलं पूर्ण शेत झालेलं आहे. आता फक्त आपण 2 शिपा मारल्यात, 2 वेळे बदलवणं झालं की आपली पूर्ण शेप होऊन जाते. नंतर पाणी येऊ नाही येऊ, तुरीला तर काही होत नाही, पण या सोयाबीनला एक वेळच पाणी भेटलेलं असल्यामुळे याला पाण्याची नितांत आवश्यकता होती. काही लोकांचे सोयाबीन जे आहे ते आतापर्यंत त्यांना इलाज नाही, त्यांच्याकडे बागायती नाही, तर ते जास्त करून अमरावती जिल्ह्यामध्ये तर त्यांचे सोयाबीन आतापर्यंत मेलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की अगोदर ते बीज खूप यावर्षी खराब निघालं, उगवण क्षमता खूप कमी निघाली. कंपन्यांनी आपल्या संग थोडं स्कॅम केला, त्याच्यामुळे पण धोक्यात आला आहे शेतकरी, अडचणीत आला आहे. आणि आता त्याच्यामध्ये पाण्याची म्हणजे पाणी पडलेलं नाही. पाणी जर पडलं असतं तर ते सोयाबीन त्यांचं म्हणजे आतापर्यंत पेरणे सक्सेस झाले असते. पण त्यांना आता ते मोडून टाकावं लागणार, पुन्हा पेरावं लागणार आणि तो अगोदरचा खर्च तो कोण देणार? शासनानं थोडं बघावं त्यांच्याकडे.